हिवाळी अधिवेशनमध्ये आपण पाहू शकता सर्व ठेकेदारांनी संपूर्ण काम बंद करून ठेवलेले आहेत। हैदराबाद हाऊस येथे धरणं आंदोलनमध्ये सर्व ठेकेदारांनी कामं बंद करून ठेवलेले आहेत। आपण पाहू शकता सगळे कामं बंद दिसत आहेत। एकही कर्मचारी इथे काम करत नाही आहे। सगळं कामं ठप्प पडलेले आहेत। सांगा भाऊ काय नाव आपलं? मी संजय गिल्लूरकर, नागपूर कॉन्ट्रॅक्ट असोसिएशनचा एक सभासद आहे। आमचे कामं हैदराबाद हाऊसला, रवी भवनला आणि विधान भवनला सुरू होते। मागील 1 वर्षापासून RECचा अधिवेशनाचे पैसे सरकारने द्यायचं कबूल केलेलं होतं। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा आम्हाला दिवाळीच्या अगोदर तुम्हाला छोट्या कॉन्ट्रॅक्टरला 50 लाखापर्यंतचे तुमचे पेमेंट होईल अशी ग्वाही दिली होती। परंतु त्या याला आम्ही वाट पाहत बसलो। नंतर ते तरी आले नाही। दिवाळी पण होऊन गेली। नंतर आम्ही PWDच्या अधिकाऱ्यांसोबत बोलून की आम्ही काम नाही करू शकत, तर त्यांनी आम्हाला ग्वाही दिली की बा तुम्ही हे कामं सुरू करा, तुमचे पैसे सगळ्यांचे पैसे येणार आहे। आणि त्या आधारे आम्ही सगळ्यांनी कामं सुरू केले। पण आज आमची अशी परिस्थिती झाली की इतके पैसे मागच्या वर्षीचे आणि आता हे इतके कामं आहे, हे करून आमच्याजवळ पैसे शिल्लक राहिलेले नाही काम करायला। आमची आर्थिक अडचण आलेली आहे। त्यामुळे आम्ही सर्वांनी असं ठरवलं की हे कामं बंद करायचं। काय सांगाल भाऊ? आपलं नाव सांगा। सुबोध सरोदे, अध्यक्ष नागपूर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन। आम्ही आज मुख्यमंत्री सचिवालयामध्ये निवेदन द्यायला आलो आहे की आम्ही सर्वांनी आजपासून पुन्हा एकदा काम बंद केलेलं आहे। त्यात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन, मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंते यांनी सर्वांनी मिळून शासनाला पुन्हा एकदा निवेदन दिलेलं आहे की तुम्ही आम्हाला जर पेमेंट देत नसाल तर आम्ही पुन्हा काम बंद करत आहे। शासनाने 150 कोटीची थकबाकी असताना फक्त 20 कोटी दिलेले आहे। हे म्हणजे एक म्हण आहे की उनके मुँह में जीरा, याच्यातून कॉन्ट्रॅक्टरला काहीच पेमेंट मिळणार नाही आहे आणि तो काहीच करू शकणार नाही समोरची प्लॅनिंग। भाऊ काय सांगाल तुम्ही? मागच्या 6 महिन्यापासून आम्ही निरंतर प्रयत्न करत आहे। दिवाळीला त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही मॅक्झिमम पैसे तुम्हाला देऊ, तुम्हाला काही म्हणजे अडचण होणार नाही। पण दिवाळीला एकही रुपया आला नाही। त्यानंतर त्यांनी आम्ही निरंतर त्यांच्या संपर्कात आहोत। त्यांनी हे केलं की आम्ही मुदत पेमेंट देऊ, तुम्ही नवीन कामं सुरू करा म्हणून आम्ही मोठ्या आशेने सगळ्या छोट्या लोकांनी टेंडर्स भरले, कामं चालू केले। त्याच्यानंतर 15 दिवस कामं केल्यानंतर पेमेंट न आल्यामुळे आम्ही मधात कामं बंद केले। पण तरी आणि तेव्हा खूप त्यांनी समजावलं की बिलकुल आठवड्याभरात पैसे येणार आहे म्हणून आम्ही त्यांच्या विनंतीस मान देऊन संयम ठेवून काम चालू केलं। पण ते आमची पूर्ण फसवणूक झाली आहे। फक्त 15%, 10 ते 15% पैसे आले आहेत। त्याच्यात कोणाचंच काही होणार नाही म्हणून आता आम्ही बेमुदत कामं बंद। हा सेन्सिटिव्ह विषय आहे की अधिवेशन, हिवाळी अधिवेशनात सगळ्यांचा याचा प्रश्न आहे। पण कोणीच आमच्या प्रश्नावर लक्ष देत नसल्यामुळे प्रशासनही लक्ष देत नाही आणि राजनीतीतही लक्ष देत नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही आता नाईलाजास्तव पूर्ण काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। काय सांगाल म्हणजे साहेब तुम्ही? काही नाही, आम्ही सगळे कामं आता बंद केलेले आहे। 100% कामं बंद झालेले आहे। जोपर्यंत निधी येणार नाही तोपर्यंत आम्ही कामं बंदच ठेवू।
रवि भवन में भी काम बंद का नज़ारा आपको दिखाई दे रहा है। ये देखिए सारे जगह काम बंद रखा हुआ है, ठेकेदारों का काम बंद आंदोलन। काय म्हणलं भाऊ? मी राजीव वांगे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे अध्यक्ष असून त्यांचे नेतृत्व करतो आणि मी संपूर्ण सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्या वतीने आज आम्ही मुख्यमंत्री सचिवालय इथे निवेदन दिलं आहे आणि मागील वर्षीसुद्धा सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी असेंब्लीचे भरपूर कामं केले, ते बिलंसुद्धा अजूनपर्यंत मिळालेले नाही आहेत आणि ह्या वर्षीसुद्धा लॉटरी पद्धतीने PWD डिव्हिजन नंबर 1 तर्फे असेंब्लीचे कामं त्यांना देण्यात आली आणि त्यांना अधिकारी वर्ग असे जो जबरीने त्यांच्याकडून कामं करून घेत आहे, पण त्यांना एवढं हे नाही की सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे मागील देयके त्यांना मिळाले पाहिजे। आज सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांची परिस्थिती एकदम हलाखीची झालेली आहे आणि त्यांचं जीवन जगणं मुश्किल झालेलं आहे आणि असं नाही झालं पाहिजे की मागे एक सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांनी परभणीमध्ये आत्महत्या केली, तसंच नागपूरमध्ये काही लोकांची अशी मानसिक अवस्था झालेली आहे की ते सुद्धा एक जीवन मरण्याचा प्रश्न त्यांचा निर्माण झालेला आहे आणि जीवन जगणं त्यांचं कठीण झालेलं आहे। तर शासनाने याचं मागणीचं दुर्लक्ष करू नये आणि आमचं जेही आहे मागण्या आणि सर्व बिलं प्रलंबित बिले ताबडतोब देण्याचा प्रयत्न करावा आणि आम्हाला जीवन जगणं सोपं करावं।